एकत्र येण्याचा योग हा आपल्याला मिळालेला आहे. आज एकत्र येण्यामागचं कारण म्हणजे खूप दिवसापासूनचा विषय होता, की आम्हाला वास्तविक जीवन जगत असताना 3 गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये विसरून गेलेलो आहोत. यामध्ये प्रामुख्याने त्या 3 गोष्टी म्हणजे आहार, व्यवहार आणि विचार या गोष्टीवरती आपल्याला जर या गोष्टी जर आम्हाला लक्षात आल्या किंवा माहिती झाल्या, तर आम्ही आमचं जीवन उत्तमरित्या जगू शकतो. कारण की आम्हाला जर आमचा आहार, व्यवहार आणि विचार जर कळाला नाही, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत, हे आम्हाला कधीही कळणार नाही. यामुळे प्रामुख्याने आमच्या जीवनात कुणी काय आहार करावा, कुणी काय व्यवहार करावा, हा ज्याचा त्याचा आणि त्याच्यानुसार त्याच्या शरीराला तो परिणाम भोगायला मिळणार आहे. परंतु हेच लक्षात येत असताना आम्हाला आज आम्ही आमच्या काही गोष्टी विसरत चाललो आहोत. या गोष्टी न विसरता आम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन आमच्या जीवनामध्ये जी संकटं आहेत, ही संकटं आम्ही स्वतः आमची दूर केली पाहिजेत. तर चला वेळ न घालवता आपण प्लीज कृपा करून म्यूट कोणी करू नका. म्यूट करू नका. जेणेकरून आपल्यामुळे इतरांना प्रॉब्लेम होईल. असं काही करू नका. या ठिकाणी आपल्याला स्क्रीन दिसते का? कोणी ते एकाने सांगा. हो सर, दिसते. ओके. मीटिंग आहे. झूम मीटिंग ठेवली ना त्यांनी, त्यांचे सगळे क्लायंट आणि सर्वप्रथम आज आपण आगळा-वेगळा उपक्रम म्हणजे आज काहींना नवीन वाटत असेल किंवा काही, परंतु एक पहिल्यांदा मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला कर्म करत असता, भगवद्गीतेत म्हणा किंवा आमच्या परमात्मा परमेश्वर श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे, की "कर्म करना तेरा अधिकार है, फल की चिंता मत करो." त्यामुळे करणं हे आमचं गरजेचं आहे. त्याचबरोबर कर्म काय करावं? मग कर्म कसं असावं? हेही आम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. यासाठी आमच्या जीवनामध्ये विशाल भंडारी म्हणून आहेत, तर आपण अनम्यूटच राहा. म्यूट करू नका प्लीज. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. हो हो. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण खालील विषयावरती बोलणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आज आम्ही जी संकटे किंवा दुःख भोगत आहोत, याचं मुख्य कारण आहे, की खालील विषय बाधित झाले आहेत आमचे. त्यातले काय विषय बाधित झालेले आहेत? तर सर्वात प्रथम आमचा आहार, व्यवहार आणि विचार. आमचा आहार काय आहे? आमचा व्यवहार काय आहे? आमचा विचार काय आहे? हा खूप डिपेंड करतो. कुणी काय आहार खावा, कुणी काय हे करावं याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी सामर्थ्य लपलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी तत्व आहे आणि हे तत्व पाहण्याचं किंवा माझ्या जीवनात संकटे काय येतात? माझ्या जीवनात अडचणी काय येतात? माझ्या जीवनातच हे प्रॉब्लेम का? माझ्या जीवनात हे याचं मुख्य कारण 3च गोष्टीमध्ये आहे. ते म्हणजे आहार, व्यवहार आणि विचार. माझा आहार काय आहे? माझा व्यवहार काय आहे? आणि माझा विचार काय आहे? ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला Zoom मीटिंगचं किंवा आज तुम्हाला एकत्र आपल्या परिवाराला एकत्र येण्याचं निमंत्रण दिलं. काही इश्यू आले टाईमाचे, परंतु ती कमेंट म्हणजे तो व्यवहार नीट करणे म्हणजे व्यवहार आहे.
तर त्या व्यवहाराला किंवा दिलेल्या शब्दाला जर व्यक्ती पूर्णत्वापर्यंत नेऊ शकत नसेल, की तो पूर्ण करत नसेल, तर व्यवहार बिघडला आणि व्यवहार बिघडल्यामुळे विचार बिघडले आणि विचार बिघडल्यामुळे सगळंच बिघडलं. त्याच्यामुळे आम्हाला आमचं कार्य करत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना व्यवहार किती प्रकारचे आहेत, विचार किती प्रकारचे आहेत, आहार किती प्रकारचे आपण संपूर्ण डिटेल ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. आणि हे शिकत असताना नोट करा आणि माझ्यासाठी काय महत्त्वाचा आहार आहे, माझ्यासाठी काय व्यवहार महत्त्वाचा आहे, माझा विचार कसा हवा, या संपूर्ण गोष्टीवरती आज आपण एक वास्तू भरत परिवारमध्ये सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. मग ह्या चर्चा करण्यामागे निष्पन्न काय होणार आहे? तर हे निष्पन्न होणं हेच आहे, की माझं एक तत्व काहीतरी आहे. माझा एक भाऊ आहे तो पुढे जातोय, मी मागे राहतोय किंवा मी पुढे जातोय, तो मागे राहतोय. त्याला असं संकट, मला असं का अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम आहेत. अनेक रोजच्या प्रत्येक 5 मिनिटाला समस्या आहेत. प्रत्येक 5 मिनिटाला, मिनिटाला समस्या आहे. परंतु ही समस्या आम्हाला न संपणारी आहे. याचं कारण काय आहे? कुठेतरी आमचा आहार, व्यवहार आणि विचार कुठेतरी ताळमेळ होत नाहीये. या गोष्टीमुळे आमच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. प्रथम आपण आहार या विषयावरती भाष्य करूया. आम्हाला माहिती आहे आमच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे आहार आहेत. एक सात्विक आहार, एक राजसिक आहार आणि एक तामसिक आहार. 3 प्रकारचेच आहार आहेत. म्हणजे सात्विक आहार म्हणजे शुद्ध शाकाहारी, राजसिक आहार म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा, लसूण किंवा जे मुळा वगैरे असे जास्त जे पदार्थ असतात ते तामसिक जेवण म्हणजे काय आहे, की नॉन-व्हेज, ड्रिंक या गोष्टी. तर आमच्या जीवनामध्ये जर सात्विक अन्न भोजन आम्ही केलं, तर सात्विक अन्न भोजन केल्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे? तर सात्विक अन्न हे काय असतं? तर सात्विक अन्न हे शुद्ध आहे. काय आहे? तर सात्विक अन्न हे ते सोपे आणि सरळ आहे. ते नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं आहे. म्हणजे निसर्गाने तयार केलेलं आहे. सात्विक अन्न जे आहे, ते निसर्गाने तयार केलेलं आहे. सात्विक अन्न खाल्ल्याने मन शांत राहते आणि शरीर निरोगी राहते. ज्यामध्ये दूध आहे, दही आहे, लस्सी आहे, हिरव्या भाज्या आहेत, सुकामेवा आहे, मध आहे, लोणी आहे, मलई आहे. अशा अनेक सात्विक आहार केल्यामुळे आमच्या शरीरातील किंवा आमची जी बॉडी आहे, ही कशी राहते? तर सात्विक राहते. याच्यामध्ये कोणताही गॅस, ॲसिडिटी किंवा विकनेस असापणा येत नाही. यासाठी आम्हाला सात्विक अन्न खाणं हे खूप गरजेचं आहे. जेणेकरून की आजच्या या माध्यमामध्ये आपल्याला कुणाला व्हेज, नॉन-व्हेज ठरवायचं नाही आणि बोलायचं नाहीये. कारण की कुठल्या शास्त्रामध्येही नाहीये की नॉन-व्हेज खाल्लं नाही पाहिजे किंवा व्हेजच खाल्लं पाहिजे. परंतु माझं तत्व काय आहे? आईचं तत्व काय आहे? मातृत्वाचं तत्व आहे. एक बापाचं तत्व काय आहे? कर्तृत्वाचं तत्व आहे. एका बँकेचं काय तत्व आहे? तर सपोर्टचं तत्व आहे. या गोष्टी आम्ही प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी माझी ऑरा काय म्हणतोय? मी काय तत्वाने जन्माला मी काय करण्यासाठी आलोय? हे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. माझी ऊर्जा काय आहे? माझी ऊर्जा सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, हे आम्हाला लक्षात जर आलं, तर मी सांगेल की या पृथ्वी तलावरती अशक्य असं काहीच नाही, की जे आम्ही मिळवू शकत नाही. यासाठी आम्हाला प्रामुख्याने आमच्यामध्ये असणारा गुणधर्म जर समजायचा असेल, तर आम्हाला या गोष्टी जीवनामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. आणि सात्विक जेवण खाल्ल्यामुळे आमच्या शरीराची इम्युनिटी ताकद, आमच्या शरीरामध्ये अनेक कुठले आजार होण्याची शक्यताच नाहीये. यामध्ये आवळा आहे, अंकुरलेले संपूर्ण म्हणजे ज्याला आपण मोड आलेले धान्य म्हणतो, ते धान्य आहे, डाळे आहेत, शेंगा आहे, मध, तूप, भाजीपाला, ताजे फळांचे रस, लिंबू असे अनेक प्रकारचे सात्विक आहार आहेत. हे जर आम्ही सात्विक आहार खाल्ले, तर आमच्या जीवनामध्ये खूप सारे किंवा आमचं जे जीवन आहे किंवा आमचा जो शरीर आहे, हे कधीही निगेटिव्ह न होता आमचं शरीर हे आम्हाला चांगल्या पद्धतीने ऊर्जावान बनवेल, चांगल्या पद्धतीने आम्हाला आनंद देईल, चांगल्या पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये ताकद देईल. आम्हाला रोज एक जी ऊर्जा पाहिजे, जो साहस पाहिजे, तो साहस निर्माण करून देण्याची जी तयारी आहे, ती सात्विक जेवणामध्ये आहे किंवा सात्विक भोजनामध्ये आहे. एक तपस्वी, आज तपस्वी म्हणा किंवा आज जे महंत आहेत, आज जे साधू आहेत, जे ऋषी आहेत, मुनी आहेत, या लोकांचा जो सात्विक आहार आहे,
त्या सात्विक आहारामुळेच ही लोक आज टिकून आहेत. सात्विक आहार तुम्हाला तुमच्या माइंडला तुमच्या एखाद्या व्यक्ती आपल्या बरोबर आज 4 लोक आहेत आणि 4 लोक 4 प्रकारचे आहेत. परंतु 4 प्रकारची लोक भिन्न-भिन्न पद्धतीचे आहेत, भिन्न-भिन्न भाषांचे आहेत. परंतु कधीतरी त्यातील एकमेकाची जी ओढ असते, एकमेकाबद्दल जे प्रेम असतं, हे आम्हाला दिसून येतं. त्याचं कारण काय असते किंवा त्यातला एक जो व्यक्ती असतो, तो आम्हाला मार्गदर्शन करत असतो, सांगत असतो, तो विचार देत असतो आणि तो जर विचार पॉझिटिव्हिटी ते देत असतील, सकारात्मक विचार देत असेल, तर निश्चित हा व्यक्ती पूर्णपणे स्वतःच्या शरीराला सात्विक आहारामध्ये ठेवत आहे. याचबरोबर आणि सात्विक आहार खाल्ल्यामुळे काय आहे, की हृदयविकार होऊ शकत नाही, उच्च रक्तदाब, कर्करोग म्हणजे जे आजारी पडण्याची जी लक्षणे आहेत किंवा शरीराला जी ग्लानी येण्याची लक्षणं आहेत, ही तामसिक आणि राजसिक जेवणामध्ये आहे. परंतु सात्विक जेवणामध्ये आमच्या शरीराला एक ऊर्जावान, ताकदवान, एक आनंद किंवा जो मेहनत करण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा देण्याचं काम कोणतं अन्न करतं? तर सात्विक अन्न. आणि सात्विक अन्न खाणारा व्यक्ती, या व्यक्तीला आपला ज्याचा आहार नीट आहे, त्याचा व्यवहार नीट होतो. ज्याचा व्यवहार नीट आहे, त्याचे विचार नीट होतात आणि आहार, व्यवहार आणि विचार ज्या दिवशी नीट होतात किंवा एकत्र येतात किंवा हे चांगले होतात, त्यावेळेला व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट किंवा प्रॉब्लेम येत नाही. जर मला माझा व्यवहार कळाला, मला माझा विचार कळाला, तर मला उद्या या ठिकाणी जायचं आहे. मला कन्सल्टन्सी करायची. त्या व्यक्तींच्या बरोबर मला त्यांचे प्रॉब्लेम पाहायचे आहे. त्यांच्या प्रॉब्लेमचं नोट बनवायची आहे, रीड करायचं आहे मला आणि त्याच्यातून त्यांना मला रेमेडी द्यायची आहे किंवा त्यांना मला ठीक करायचं आहे. हा एक विचार असणं, पॉझिटिव्ह असणं आणि त्यांना एकत्र करून कुटुंबाबरोबर किंवा त्यांच्या बरोबर मिळून-जुळून राहणं, त्यांच्या सहवासात राहणं, हे खूप गरजेचं आहे. कारण की आम्हाला आमच्या ना जन्माची तारीख माहीत होती, ना आमच्या मृत्यूची तारीख माहीत आहे. आम्ही फक्त भरकटत चाललोय, जगत चाललोय. आज आपण इथे आहोत, कुणालाच माहीत नाहीये, कुणाची तारीख किती आहे ते. परंतु आम्ही आजचा विचार न करता उद्या ते करेल, उद्या परवा ते करेल, परंतु आज मी काय करेल? आज माझ्यासाठी बेटर काय आहे? आज मी काय करू शकतो कुटुंबासाठी? कुटुंब हा माझा पूर्णपणे गोल आहे. कुटुंबासाठी, माझ्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी, या विश्वातील गरजूंना, या सगळ्या लोकांना मी काय करू शकतो? किंवा मी स्वतः काय असं करू शकतो, की जेणेकरून मी एक मला स्वतःला सक्षम बनवेल, परंतु मला सक्षम बनवता त्यामधून माझ्या एनर्जीचा किंवा माझ्या कौशल्याचा इतरांना फायदा होईल. हे प्रामुख्याने पाहणं आम्हाला गरजेचं आहे. यासाठी आमच्याकडे सकारात्मक ऊर्जा जर वाढवायची असेल, एखादी सकारात्मक तर आमच्याकडे सात्विक आम्ही राहणं गरजेचं आहे. सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. सात्विकतेमध्ये राहणं गरजेचं आहे. यासाठी आणि सात्विक आणि राजसिक जेवणामध्ये काय बघा, एखादा व्यक्ती जास्त आता सगळीच आपण तुम्ही म्हणा, मी म्हणा, आपण कांदा, लसूण ही आपल्या तर पारंपरिक जेवणामध्ये असतंच. रोजच्या जेवणामध्ये आहे. आता हे रोजच्या जेवणामध्ये आहे आणि कधी-कधी आपली लोकं लगेच राग थोडं जरी कुणी काय बोललं किंवा काय झालं, तरी लगेच त्यांना राग येतो. त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण की आम्ही जो आहार खातोय, तो कसा आहे? तर रजसचा आहे. कसा आहे? तर तो राजसिक आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक नोट बनवायचे एक धोरण तयार झाल्यानंतर, एक लक्ष्य निश्चित झाल्यानंतर आम्हाला आमच्या गोलवरती फोकस करून आम्ही जगू शकतो, की मला निश्चित करायचं काय आहे? मी कोण आहे? माझं तत्व काय आहे? मला काय आवडतंय? इतरांनी सांगितल्यानंतर किंवा इतर जण करतोय म्हणून, की ते मी करणार किंवा कुणीतरी करतंय हे पाहून मी करणे, ही खूप गोष्ट. पण माझ्यासाठी ते बेटर काय आहे? मी काय करू शकतो? मला काय केलं पाहिजे? हे स्वतःला कधी विचारलंय का?
एखाद्याने सांगितले काय नाही सकाळी 5 वाजता उठून मेडिटेशन केलं पाहिजे किंवा सकाळी लवकर उठलं पाहिजे. अरे माझी बॉडी काय म्हणते? निश्चित सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. परंतु माझं शरीर काय म्हणते, की मी सकाळी लवकर उठा, 8ला डबा घ्या आणि कामावरती जा. हे आम्ही सिस्टम बनवले. आमच्या शरीराने नाहीये. हे आमच्या जीवनामध्ये आम्ही धावपळीच्या जीवनामध्ये किंवा या कलियुगामध्ये जगत असताना आमच्यासाठी बनवलेली ही सोर्स आहे. त्यामुळे तमस व्यक्ती खाणारा आज एक नॉनव्हेज खाणारे आज जवळ-जवळ नाही म्हटलं तरी 90% लोकं आहेत. आता त्या लोकांचे विचार आणि सात्विक व्यक्तीचा विचार हे कधीही भिन्न असतात. नुसते भिन्न नाही तर विभिन्न असतात. कारण की त्या भोजनामध्ये, तमस भोजनामध्ये काय असतं, तर एक ती ऊर्जा किंवा एक ती जेलसी म्हणूया किंवा एक ती ताकद, त्या पद्धतीचं माइंड निर्माण झाल्याचा तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता आपलं सांगत असतो किंवा त्या व्यक्तीचं इतरांजवळ जास्त कॉम्बिनेशन जुळत नाही. ते जास्त जमत नाही किंवा एकमेकास विचार होत नाही किंवा स्वतःच्या आयुष्याची ग्रोथ होत नाही. त्याला जे हवं असतं किंवा त्याला ज्या धोरणापर्यंत पोहोचायचं असतं, त्याला ज्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. याचं मुख्य कारण काय? आमचा आहार आहे. कुणी काय आहार करावा हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु आहार करत असताना माझ्यासाठी काय गरजेचं आज मी महाराष्ट्रामध्ये आज फिरलो मी 2900च्या वरती कन्सल्टन्सी केल्या. कन्सल्टन्सी करत असताना व्यक्तीचं आमचं तत्वच आम्हाला माहीत नाहीये. पुढे-पुढे आपण पाहू सगळ्या गोष्टी. एक तत्व म्हणजे काय आहे, की एक व्यक्ती वॉटर एलिमेंटचा आहे, कुणी फायर एलिमेंटचा आहे, कुणी अर्थ एलिमेंटचा आहे, तर कुणी स्पेस एलिमेंटचा आहे. प्रत्येकाचं प्रत्येकानुसार तुझ्यापाशी तुझे सगळे प्रॉब्लेमची उत्तरं आहेत. तुझ्यापाशी तुझी सगळ्या गोळ्या आहेत. परंतु ती गोळी कशी खायची तेच आम्हाला माहिती असून आम्ही घेत नाहीये. आम्ही फक्त इतरांची दार थटकवतोय आणि पैशाच्या जोरावरती आम्ही सगळ्या गोष्टी करून घेतोय. पण त्या मर्यादित आहेत. आणि ह्या मर्यादित गोष्टी आम्ही किती दिवस हे करणार? आज कुणी आला फी घेतली, कुणी आलं काय केलं, कुणी आलं काय केलं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने वर्क करणार आहे, त्याचा रिझल्टही येणार आहे. परंतु तो रिझल्ट मी कसा हासिल करू शकतो? तर त्याचं मुख्य कारण आहे मी कुठेतरी चुकतोय, की मी काहीतरी मला करायचं आहे. मी या गोष्टीतून काहीतरी घडवू शकतो, या दिवशी कळेल किंवा माझं काहीतरी तत्व आहे, माझं काहीतरी एलिमेंट आहे. हे ज्यावेळेला मला माहिती पडेल, त्यावेळेला जीवन सुकर होईल. त्यामुळे सर्वात प्रथम आमचं तत्व काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. कधी-कधी एखादा व्यक्ती बोलत असतो, अति बोलत असतो, तो एअर एलिमेंटचा आहे. एखादा व्यक्ती बोलतच नाही, गप्प असतो, वॉटर एलिमेंटचा आहे. एखादा व्यक्ती बोलत असताना नेहमी रागीट स्वभावानं बोलतो, फायर एलिमेंटचा आहे. एखाद्या व्यक्तीला बोललं, काही झालं तरी ठमदीने घेणं-देणं नसतं, काहीतरी बोलणार, एकदा स्फोट करणार, अर्थ एलिमेंटचा आहे. या कॉम्बिनेशनमध्ये आमच्या घरामध्ये ही सगळी लोकं लपलेत. कधी-कधी आम्ही एखाद्या भीडमध्ये जातो. बरोबर आहे? एखाद्या भीडमध्ये जातो, त्यावेळेला आम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलेलं नसतं कधी किंवा त्या व्यक्तीने आम्हाला कधी पाहिलेलं नसतं. परंतु तरीही तिथे आमचं एकमेकांचं बोलणं चालणं होत जातं किंवा आम्ही बोलतो एकमेकांशी. आमची समस्या मांडतो. का बरं? कारण की त्याचं तत्व आणि आपलं तत्व त्या ठिकाणी कुठेतरी मॅच होतं. आणि एखादा व्यक्ती ओळखीचा जरी असला, आपल्या सोबत आलेला असला, तरी आपण त्याच्याशी लिमिटेड पद्धतीने बोलतो. परंतु एवढ्या भीडमध्ये जरी आपण एखादा व्यक्ती आपल्या ओळखीचा नसला किंवा काही नसला, तरी आपण त्याच्याशी गप्पा, गोष्टी करत असतो. कारण की त्या ठिकाणी आमचं तत्व बॅलन्स बघा कधीतरी एखाद्या ठिकाणी विचार करा तुम्ही, एखाद्या ठिकाणी फंक्शनच्या वेळेला आपण गेलो कुठेतरी किंवा एखादा कार्यक्रम असला, काय असला. एखादा व्यक्ती आपल्याला अनोळखी असतो. परंतु त्याच्याशी आपल्या खूप छान पद्धतीने गप्पा गोष्टी होतात. एखादा व्यक्ती आपल्याहून आपल्याला बोलत असतो, तरी आपण त्याच्याशी बोलत नाहीये किंवा त्याचा तिरस्कार होतो. त्याचं कारण काय आहे, की तुमची ऊर्जा आणि समोरच्याची ऊर्जा एक तर सपोर्ट करते किंवा विरोध करते. ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील, कधी-कधी कामावरती गेल्यानंतर बघा, काही ठिकाणी असं आढळतं, की बॉस आपल्याला एवढं प्रेम करतो, की हिशोबाच्या बाहेर.
काही ठिकाणी आपण एवढं बॉससाठी करतो, मालकांसाठी करतो, ओनरसाठी करतो, पण तरीही तो व्यक्ती आपल्याला कधीच काय करत नाही. याचं मुख्य रिझन काय आहे, की कुठेतरी एलिमेंट मिस आहे. कुठेतरी एलिमेंटचा प्रॉब्लेम आहे. या गोष्टी प्रामुख्याने आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. कधी आपण स्वतःचा विचार केलाय, की "अरे यार, मी आज इकडे गेलो, त्या भीडमध्ये मला ही व्यक्ती भेटली. मी ना त्या व्यक्तीने मला कधी पाहिलं, मी त्याला कधी पाहिलं, तरी आमचं चांगलं एकदम हे झालं." तर मी एखाद्या इंटरव्ह्यूला द्यायला गेलो आणि तिथं मी बाकड्यावरती बसलो होतो आणि बसल्यानं माझ्या शेजारचा व्यक्ती माझ्याशी मी त्याला फक्त सहज विचारलं, तर मला त्याने एवढी मदत केली, माझ्याशी बोलला, हे झालं, ते झालं, मला माहिती दिली. का बरं? कधी आम्ही अवती-भोवतीच्या डेली रोजचा अभ्यास आम्ही आमचा कधी केलाय का? कधी करणार आम्ही? कारण आम्ही धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःलाच विसरून गेलोय. तुमचं काय माझंही तेच आहे. प्रत्येकाचंच तेच आहे. ज्या दिवशी मी कोण आहे, हे ज्या दिवशी लक्षात येईल, मी कशासाठी बनलोय, हे ज्या दिवशी लक्षात येईल, माझं कर्म काय आहे, माझं तत्व काय आहे, माझा आहार, माझा व्यवहार, माझा विचार काय आहे, हा ज्या दिवशी आम्हाला कळेल, त्या दिवशी मला असं वाटत नाही, की या जगामध्ये संकट हे शब्दही राहणार नाही. कारण की आज बघा आपली लोकं सांगतात, की आमचे आजोबा 100 वर्ष जगले, 110 वर्ष जगले, आमची आजी एवढ्या वर्ष जगली, अमका तो तेवढ्या वर्षी जगला. तर मुख्य कारण काय आहे? आहार पौष्टिक होता? होता. परंतु प्रामुख्याने विचार केला तर काय होईल? आज सगळ्यात जास्त मृत्यूची संख्या कशातून आहे? अपघात निधन आणि अटॅक. याचं कारण काय आहे? कारण की तुमच्यासाठी तुम्ही बनवलेल्या ह्या सुख-सोयी आहेत. त्या सुख-सोयी तुमच्या घात करतायत. आज सगळ्यात जास्त प्रमाणात त्या ॲक्सिडेंटमध्ये लोकं जातायत. पण त्यावेळेला तसं नव्हतं ना, की त्यावेळेला आजी सांगायचे आपले, की माझा आजोबा एवढ्या वर्ष जगला, आमचा तो एवढ्या वर्षी जगला, आजी एवढ्या वर्षी जगली. कारण त्यांचं स्मित गोष्टी होती. कुठे जायचं झालं चालत जायचे. कुठे यायचे झाले चालत यायचे. आपल्या शेतात आज आम्ही घरातून खाली गेलो, गाडीला किक मारतो, गाडीला स्टार्टर देतो, निघालो. देवाने पाय दिलेत हेच विसरलोय आम्ही आज. याचं कारण काय, की आम्हाला विसरत चाललोय. आम्ही वावरत्या जगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये एवढं स्वतःला हे करत गेलोय, की फक्त एखादी गोष्ट आमच्या समोर आली. आज भरत सरांचा व्हिडिओ दिसला, तरी हां, 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 हां. उद्या दिसला, चला हटवले, दुसरा. आम्ही कधी यावरती विचार करणार? कधी तरी आम्ही स्वतःला प्रश्न केलाय का? स्वतःला विचारलंय का, की यार किंवा मी का असं माझ्याबाबत होतंय? कुठे माझं चुकलं का? किंवा कुठं काय झालं का? मुख्य रिझन काय आहे याचं? या गोष्टीचा संबंध आम्हाला गरजेचा आहे. जर आम्हाला या गोष्टी समजल्या नाहीत, तर त्याचा फायदा काय आहे? आम्हाला या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून आमचा आहार, व्यवहार आणि विचार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. व्यवहारित व्यक्तीचे जीवन व्यवहार म्हणजे काय? सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यवहारातील ही व्यक्तीचे जीवन आधारित आहे. व्यक्ती आपला व्यवहार कशाप्रकारे करतो यावरती त्या या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. कारण की वर्त कारण की वर्तनाचे म्हणजे व्यवहाराचे अनेक प्रकार आहेत. जसे की कार्यात्मक व्यवहार, प्रतिक्रियाशील, भावनिक, नैतिक, प्रात्यक्षिक, लपलेले, जाणीवपूर्वक, अचेतन असे अनेक व्यवहार आहेत. जसं की एका कानून सांगायचे, "काय नाही, हां, हां, आपण असं करू" आणि दुसऱ्याने असं करा. हा तुमचा व्यवहार झाला ना. व्यवहार म्हणजे काय?
तुम्ही कसं वागताय. एखाद्याला तुम्ही सांगितले काय नाही, हा तुम्ही तुमची एवढी एवढी फी होईल, तुम्हाला रिझल्ट येईल, सगळं काय होईल. त्या व्यक्तीने तुमच्याशी चांगला व्यवहार केला, तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुम्हाला त्याची फी दिली तुमची, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीशी तुम्ही कसं व्यवहाराने वागता. तुम्ही त्याच्यासाठी आत्मीयतेनं काम केलंय का? किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं, काय नाही बाबा दादा, मला तिथे सोडा ना, आणि त्या व्यक्तीने तुम्हाला लिफ्ट दिली आणि तिथे सोडलं. फक्त सोडत असताना काय झालं, की त्याचं पेट्रोल मधीच संपलं, म्हणून त्याने थोड्या ह्याच्यात तुम्हाला मागं सोडलं, तर तो व्यक्तीचा व्यवहार गडबडला. या जीवनामध्ये व्यवहार करत असताना कार्यात आम्हाला व्यवहार नक्की काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जो काही प्रकार कार्यात्मक वर्तनाचा जो प्रकार आहे, जो माणूस संघर्षातून मुक्त होतो, त्याचं वर्तन सक्रिय असतं. संघर्षातून म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो, की लहानपणी आम्ही हे संघर्ष पाहिले, ते पाहिले. काही लोकं म्हणतात, आम्हाला लहानपणी काय खायला नव्हतं, कपडे नव्हतं, असं नव्हतं. परंतु आज आम्ही तो संघर्ष करून आज मी माझं अस्तित्व निर्माण केलंय. कारण त्याला ती संघर्षाची किंवा त्याचं ते लहानपण गेलं, त्याचं बालपण गेलं, त्याच्या मागचा जो आयुष्याचा काळ गेला, त्याचं त्यानं काय केलं? तर याचा त्यानं अभ्यास केला. आणि तो या संघर्षातून मुक्त झालाय. म्हणजे कसा झालाय? कार्यातून आता काही नाहीये. आता मी माझं जीवन जगायला सक्रिय झालोय. वैयक्तिक वर्तन म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती वर्तनाचा संदर्भ देते. अंतर्गत आणि बाह्यरित्या प्रेरित असू शकते. म्हणजे वैयक्तिक म्हणजे काय? माझा फायदा कसा होईल यात? एखाद्या व्यक्तीला आपण इकडे घेऊन जातो, तिकडे घेऊन जातो. की चल तुला कामाला लावतो किंवा असं करतो, तसं करतो. पण हे करत असताना त्यामध्ये माझा स्वतःचा वैयक्तिक माझा व्यवहार कसा आहे? मी खरंच चांगल्या मनाने एखाद्याला काम करतोय किंवा आज बाबा स ह्या परिवाराला एकत्र करण्याचं काम केलंय किंवा हे कसं ह्याच्यामागे काय कारण आहे? वैयक्तिक काय स्वार्थ आहे? तर किती दिवस तुम्ही इतरांना फी देत बसणार आहे? किती दिवस तुम्ही काही गोष्टी करणार आहात? कधीतरी माणूस म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. काहीतरी आमचे मागचे ऋणानुबंध असतील. मग पैसे घेतले आणि तुमचं काम केलं आणि टाटा बाय-बाय एवढ्यावरती सोडून देऊन चालेल? नाहीये. आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत जर आम्ही वडाला पारंब्या आल्या नसत्या किंवा वड एवढा घट्ट झाला नसता, तर आम्हाला एवढा बलाढ्य झाड दिसलंच नसतं. यासाठी हे झाड जर निर्माण करायचं असेल, या झाडाबरोबर सगळ्यांना एकत्र ठेवायचं, एकत्र पानं जवळ करायचे असतील, तर आम्हाला वैयक्तिक वर्तन हे आमचं चांगलं ठेवलं पाहिजे. कारण की जीवन जगत असताना तुम्ही एखादा व्यक्ती 10 मिनिटासाठी तुमच्या आयुष्यात येतो, एखादा व्यक्ती तुमच्या 1 तासासाठी आयुष्य देतो, एखादा व्यक्ती तुमच्याकडे कायमस्वरूपी येतो. परंतु जर तो व्यक्ती तुमच्याकडे आलाय, तर तुम्ही त्याला फेटाळून देणं किंवा त्याला फेकून देणं किंवा ते काम झालं, त्याला राम-राम करणं हे चुकीचं आहे. ज्या दिवशी त्या व्यक्तीला वाटेल की काही नाही आपल्याला यांना सोडणं गरजेचं आहे किंवा काय आहे, तो समोरच्याचा भाग आहे. परंतु जीवन जगत असताना स्वतःच्या स्वार्थाबरोबर इतरांचाही स्वार्थ कसा होईल किंवा आपल्या फायद्याबरोबर इतरांचाही फायदा कसा होईल, हे म्हणजे वैयक्तिक वर्तन आहे. बाह्यरित्या प्रेरित म्हणजे काय? की फक्त दाखवण्यासाठी अरे हां, चला आज काहीतरी कार्यक्रम करायचा आहे, काय करेल मग ते म्हणतात ना, की एक शाल दिली जाते किंवा एखाद्या थंडीमध्ये वगैरे आहे, एखाद्या व्यक्तीला अ, ब्लँकेट वगैरे दिलं जातं आणि 10 लोकं येऊन फोटो काढतात. तो त्या थंडीपेक्षा तुमच्या उपकारानेच मरेल. तुम्ही त्याला ब्लँकेट देण्याच्या नादामध्ये तुमच्या उपकाराच्या ओझ्यामध्येच मरून जाईल तो. तर हे दिखाव्याचं जे प्रेम आहे, दिखाव्याच्या गोष्टी आहेत, हे वर्तन ही चुकीचं आहे. त्याचबरोबर शारीरिक वर्तन काय आहे? शारीरिक राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियाकल्पाशी संबंध आहे. म्हणजे काय? की शारीरिक वर्तन म्हणजे हातवारे करून म्हणा किंवा टिंगल-टवाळे करून
किंवा एखाद्या गोष्टीला आपल्याकडे व्यक्तीला आपल्याशी आकर्षित करण्यासाठी जी हे केली जाते ती म्हणजे शारीरिक वर्तणूक. की एखाद्या व्यक्तीला अरे हा काय नाही, तू बोल बोल बोल, कर कर, काय नाही, काय होत नाही, इशारे करून ज्या खाणाखुणा केल्या जातात त्या म्हणजे शारीरिक वर्तणूक. आता हे सांगण्यामागचं कारण काय आहे? हे आम्हाला ओळखायचं आहे. कारण कर्मच एक असं आहे की ते कर्म आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुढे जाण्यासाठी किंवा मागे जाण्यासाठी रोखत आहे, मागे घेण्यामध्ये हे करत आहे. मी कसा वागतोय, मी कसा वागलो, हा कधी आम्ही स्वतःला कधी प्रश्न केलाय का? मीही कधीतरी चुकलो असेल, मीही कधीतरी प्रामुख्याने माझं वर्तन कसं आहे, माझा व्यवहार काय आहे, हे याच्यातून कळून येतं. आर्थिक वर्तन म्हणजे काय? त्यामध्ये विकास, संघटना, साहित्य, वापर आणि कार्य. आर्थिक संघटना म्हणजे पैशाच्या जीवावरती जी संघटना निर्माण केली जाते किंवा पैशाच्या जीवावरती जे वातावरण निर्माण केला जातो, जे व्यवहार निर्माण केला जातो, त्याला आर्थिक वर्तन म्हणतात. वर्तन याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो, व्यवहार, वागणूक. व्यवहार या शब्दाचा खरा अर्थ आहे वागणूक. तुमची वागणूक काय आहे? एखाद्याला कमेंट करताय, हे काय नाही, हा तुम्ही तुमचं एवढ्या दिवसात होऊन जाईल, तुम्ही येतो, मी करतो, तुम्हाला मदत करतो, देतो, हो ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही बदलत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करून तो व्यक्ती तुमच्याबद्दल ती भावना ठेवत नसेल, प्रेम ठेवत नसेल, तर त्याचं ते वर्तन चुकीचं आहे किंवा त्याचं वर्तन ते बरोबर आहे. आमचं वागणं कसं आहे, आमचं वर्तन कसं आहे, याच्यावरती आमचा व्यवहार डिपेंड करतो. त्यामुळे आमचा व्यवहार योग्य असणं, आमचा व्यवहार उच्चचा असणं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या प्रमाणे आमच्याकडे आमचं वर्तन असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला शब्द देत असताना जपून द्या. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती मदत केली तर त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तन सांगतो, जलेशीचं, द्वेषाचं किंवा निंदेचं वर्तन सोडून द्या. ज्या वेळेला एखादा व्यक्ती चोरीमारी करत असतो, लबाडी करत असतो, चुकीच्या गोष्टी करत असतो आणि त्यावेळेला तुम्ही त्याला निंदता ना, तर त्यावेळेला त्याची जी ऊर्जा असते ती तुम्ही कितीही देवदेव करा, देव पाण्यात ठेवा, देव डोक्यावर ठेवा आणि किती जपमाळ करा, पण जर का तुम्ही एखाद्याला निंदत असाल, एखाद्याला हे करत असाल, त्याच्या कर्माची फळे तो भोगणारच आहे. परंतु निंदणं हा सगळ्यात मोठा आमच्या जीवनामध्ये प्रगतीला लागलेला गतिरोधक आहे.